नमस्कार मित्रांनो. आपण आज राज्यसभा पूर्व परीक्षेचा, परंतु अर्थव्यवस्था या विषयाचा घटक या ठिकाणी पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहोत. आपल्याला 2022च्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन ज्या टाइपचे आलेत, त्याच्यावरून आत्ता पुढे तयारी करताना काही क्लू पॉइंट मिळतील. टॉपिकच्या बद्दलचा व्ह्यू समजेल, प्रश्नाचा अप्रोच समजेल, उत्तर काढताना काही गोष्टीचं बेसिक रूल आपल्याला जाणून घेणं सोपं जाईल. या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण हा पेपर आज इथे इकॉनॉमीचा एक्सप्लेन करणार आहोत. यामुळे आपल्याला काही नवीन माहिती मिळेल, आयोगाचा पॅटर्न मधला बेसिक घटकही मिळेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काही प्रश्न डोळ्याखालून टाकू शकतो, ज्यामुळे कमी वेळामध्ये काही गोष्टी बद्दल प्रिकॉशन घेता येईल आणि तुम्हाला अंदाज बांधता येईल की एक्झॅक्टली या एलिमिनेशन पद्धतीनेही आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आणि शेवटच्या रिव्हिजनच्या सेक्शनमध्ये आपण या पेपरला थोडंसं ओव्हरलुक केली तर आपल्याला पेपरबद्दल एक थोडासा बेसिक ग्राउंड तयार करणं हे सोपं जाईल. बघूयात एक एक क्वेश्चन्स. भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या, ज्याला डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणतात, जसं डिमांड पूल इन्फ्लेशन असतो त्या टाईपमध्ये भाववाढ आहे. डिमांड पूल हे इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ आहे. ती कशा टाईपचे? डिमांड पूल पद्धतीचे आहे. घटकाचं प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. म्हणजे इंडियातलं जी इन्फ्लेशन भाववाढ पद्धती आहे, ती भाववाढ पद्धतीच्या मागे पुरवठा हा बाजूचं घटकाचं प्राबल्य आहे. म्हणजे प्रभाव इम्पॅक्ट हा पुरवठा घटकाचा होतो, असं या प्रश्नाचा मूलभूत हेतू आहे. म्हणजे मागणी घटकाबद्दलचा विचार या प्रश्नामध्ये नाही केलेला आहे. सप्लाय हे मेजर रोल करतो. तर मग अशा वेळेला कोणतं धोरण उपयुक्त ठरू शकतं जर दीर्घकालीन पॉलिसी इम्प्लिमेंट करायचं झालं तर? बदलती उत्पादक रचना. आपल्या देशात सातत्याने उत्पादनाची रचना स्ट्रक्चर बदलत राहतं. भाववाढीस जेव्हा पुरवठ्याचा करण्याचा विचार करतो तेव्हा उत्पादनाचा विचार करावा लागतो. प्रोडक्शन मेथड कशी आहे, प्रोडक्शन सिस्टम कशी आहे, त्याची रचना शब्द वापरलेला आहे. उद्योग लघु उद्योग कसे आहेत, मोठे उद्योग कसे आहेत, उद्योगाची रचनात्मक व्यवस्था कशी आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यूने याकडे बघावं लागेल. म्हणून हे करेक्ट आहे. नियोजित आयात धोरण, जे आता इम्पोर्ट पॉलिसी आहे, त्याच्या मागच्या ऑब्जेक्टिव्हिटी कशी आहे, काय ते बघणं ही आवश्यक आहे. वाहतुकीवर भर असला पाहिजे. ट्रान्सपोर्टिंग ची सिस्टम कशी आहे, रेल्वे, जलवाहतूक, रस्ते वाहतूक या माध्यमातूनचं स्ट्रक्चर कसं आहे, हे कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत सप्लाय चेनमध्ये. जर तुमच्या देशामध्ये राष्ट्रीय महामार्गाची संख्या जास्त असेल, जलमार्ग जास्त असतील, तर जो वाहतुकीचा खर्च आहे तो कमी लागतो. याचंही महत्व असतं. म्हणून हाही घटकाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि विशेष म्हणजे नाशवंत वस्तूसाठी साठवणूक सुविधा. आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात जो उत्पादक माल घटक आहे, तो मॅक्झिमम समाप्त होतो, त्याची योग्य ती साठवणूक पद्धत नसल्यामुळे. जर आपल्याकडं साठवणुकीसाठी योग्य ती रचनात्मक व्यवस्था असेल, तर आपण या माध्यमातून या आपल्या सिस्टमला सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घेऊन जाऊ शकतो किंवा त्याची बेनिफिट घेऊ शकतो. म्हणून नाशवंत वस्तूसाठीही आपल्याला स्ट्रक्चरल चेंजेस करणं गरजेचं आहे. स्ट्रक्चरल, संरचनात्मक. आणि संरचनात्मक पद्धतीमध्ये हे सगळे घटक येतात आहे. हा पॉलिसी मेकिंगचा पार्ट आहे, पण बाकी मात्र स्ट्रक्चरल चेंजेसचा पार्ट आहे. आणि चारही घटक बरोबर पर्याय आहेत, कारण भाववाढीमध्ये पुरवठा घटकाच्या बाजूनं हे चारही घटक पुरवठ्यावर प्रभाव टाकतात, पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणून चारही घटकाचे इम्पॉर्टंट आहे. हे ऑप्शन नंबर 4 हा त्याचा करेक्ट आहे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक म्हणजे जेव्हा आपण फिजिकल लिव्हिंग लाईफ इंडेक्स बद्दलचा घटक बघतो, त्या माध्यमातून मोजताना कोणते घटक विचारात घेतले जात नाहीत, ज्याचा विचार करावा लागत नाही, या PQLI या इंडेक्स बद्दलचा. हे जे इंडेक्स आहे ना, ह्याची सुरुवात 1970च्या मध्य दशकापासून झाली. 1970चं मध्यांक जो दशक आहे, या कालावधीमध्ये झाली होती. आणि विशेष म्हणजे हा जो निर्देशांक मोजला जातो, ते 1 ते 100 यामध्ये मोजला जातो. हा जो 1 असतो, तो अगदी गरीब म्हणजे सर्वाधिक गरीब या पद्धतीने मोजला जातो. आणि 100 जो असतो, तो चांगला असतो, उत्तम असतो.
हे उत्तम पद्धतीचं वर्णन घटक मोजणारा पार्ट आहे आणि या माध्यमातून हे 1 ते 100 या पद्धतीने मोजलं जात असतं. मॉरिस डेव्हिड मॉरिस असं म्हणलं जातं. यांनी याची संकल्पना मांडलेली आहे. यांनी या संकल्पनेला विस्तारित केलेला, विकसित केलेला, जे कॉइन केलेलं आहे. मॉरिस डेव्हिड यांचं नाव आयोगाने ऑलरेडी विचारून झालेलं आहे. यामुळे या नावाकडे दुर्लक्ष करणे नाही. मॉरिस डेव्हिड हे नाव लक्षात ठेवा, ज्यांनी याची सुरुवात केली होती. 1970च्या दशकात केलेली आहे. 1 ते 100 या पद्धतीने त्याची मोजमाप केली जाते, म्हणून यांचं नाव आणि हा PQLI इंडेक्स इम्पॉर्टंट आहे. अपेक्षित आयुर्मान म्हणजे एक व्यक्ती सर्वसाधारणपणे जीवन किती दिवस जगतो. बालमृत्यूचं प्रमाण, दरड उत्पन्न नाही, इन्कमचा इथं काही संबंध नाही. साक्षरता हा एक प्रकारे सोशिओ इकॉनॉमिकल इंडेक्सही म्हणतात. सोशिओलॉजिकल सोशियल या पॉइंट ऑफ व्ह्यू याकडे बघायला हरकत नाही. मॅक्स फोकस सोशियल पद्धतीने असणं गरजेचं आहे. या सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे सामाजिक पातळीवर व्यक्ती कसा प्रगतिशील आहे किती याच्याबद्दलचा हा इंडेक्स दर्शवतो. म्हणून 1 3 4 करेक्ट आहे. योग्य नाही असं विचारलंय, हे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. दर उत्पन्नाचा आणि या इंडेक्सचा काहीही संबंध नाही, म्हणून त्या आन्सर येऊ शकत नाही. त्यानंतर आहे एकूण दारिद्र्य दरीविषयी टीपीजी ज्याला असं म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे टीपीजी विषयी? मग टोटल पॉवर्टी गॅप म्हणजे एकूणच दारिद्र्यामधला जो गॅप आहे तो कोणत्या पर्यायाला योग्यरित्या प्रस्तुत करतो हे इथे या माध्यमातून विचारलेलं आहे. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या दारिद्र्य रेषेच्या वर ह्याला समजून घेण्यासाठी लॉफरची वक्ररेषा आपण विचारात घेऊ शकतो. लॉफरची वक्ररेषा काय सांगते या पद्धतीने, आणि ही रेषा काय होती, एक समांतर किंवा निरपेक्ष रेषा होती. ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन होती आहे. ही जी पॉवर्टी लाईन आहे ही पॉवर्टी लाईन आपण काय म्हणून ओळखतो, समांतर रेषा. मग समांतर रेषा ही काय आहे, एक अवरेज इन्कम ची लाईन आहे. ज्या इन्कमच्या खाली असेल तर गरीब समजायचं, वर असेल तर श्रीमंत किंवा किमान लिव्हिंग लाईफ जगू शकतो असा घटक समजायचं. समांतर किंवा निरपेक्ष, समांतर रेषा असं म्हणतात या रेषेला, किंवा निरपेक्ष ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन असंही म्हणतात. मग ही पॉवर्टी लाईन जी आहे या त्या रेषेच्या वर म्हणजे या पॉवर्टी लाईनच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे माप म्हणजे या पॉवर्टी लाईनच्या वर कुणाला, याला इकडून या ठिकाणी घेऊन जायचं झालं तर जे काही आवश्यक उत्पन्न लागतं त्याला टार्गेटेड पॉवर्टी गॅप लाईन असं म्हणतात. म्हणून हा जो घटक आहे हा परिसर, हा घटक जो आहे हा टीपीजी कडे घेऊन जाण्यासाठी असलेला आवश्यक उत्पन्न समजतो. आणि हा जो आहे हा बीपीएल आहे, बिलो पॉवर्टी लाईन. या लाईनच्या खाली आहे बिलो पॉवर्टी लाईन, हा कमी उत्पन्नाचा गट आहे. आणि या उत्पन्न गटाच्या वर येण्यासाठी तुम्हाला हा गॅप समजून घेणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आन्सर फर्स्ट हा ऑप्शन करेक्ट आहे. निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली, निव्वळ दारिद्र्य रेषा आता जी मी तुम्हाला बोललो हीच दारिद्र्य रेषा आहे निव्वळ. ही निरपेक्ष दारिद्र्य रेषा आहे, हे निरपेक्ष दारिद्र्य रेषा, त्याला आपण निव्वळ दारिद्र्य रेषा म्हणतो. त्याच्या खाली ज्याचं उत्पन्न आहे आशाची संख्या म्हणजे हे खाल्लं उत्पन्न कोण आहे, हा बीपीएल वाला, त्याला मोजायचं असं टीबीजी म्हणते. नाही, खाल्ल्या लोकांच्या उत्पन्नाबद्दलचा घटक नाही. तसंच प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचं टीपीजी म्हणजे ज्याला आपण नेट इन्कमच्या माध्यमातून पर कॅपिटा इन्कम बद्दलची मोजमाप करतो. म्हणजे प्रत्येक वाट्याला मिळणाऱ्या म्हणजे प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा आहे, जे पर कॅपिटा इन्कम मध्ये दरड उत्पन्नामध्ये आपण त्याची मोजमाप करतो किंवा विचार घेतो. त्याचा इथं टीपीजीचा काही संबंध नाही. एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचं मोजमापन आहे. विषमतेचं सापेक्ष तीव्रतेनं मोजमाप, गॅप तो सापेक्ष तीव्रतेनं कसा आहे त्याच्याबद्दलचा घटक मोजणे हा त्याचा हेतू आहे. तर हाही विषय त्यातला येत नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट पहिला ऑप्शन आहे, हे लक्षात ठेवा.
जे इथे मी तुम्हाला दाखवून दिलेलं लॉफरच्या वक्र रेषेप्रमाणे तो बिलो पॉवर्टी आणि अबो पॉवर्टी लाईन कोण कसा येतो हे इथं आपल्याला ऍब्सोल्युटली करेक्ट लक्षात येईल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन. बीपीएल दारिद्र्याचं जे घट आहे ते घट आणि उपजीविकेचं प्रोत्साहन म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले साधन त्याला उपजीविका म्हणतो. यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेलं आहे. म्हणजे UNDPनं इंडिया सोबत हे पॉवर्टी बिलो पॉवर्टी लाईन कमी करण्यासाठी कोणत्या विषयाला प्राधान्य दिलेलं आहे किंवा या माध्यमातून सपोर्ट केलेला आहे ते विचारलेलं आहे. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण हा पहिला विषय आहे. गृहनिर्माण जे सगळ्याला अफोर्डेबल हाऊस मिळाले पाहिजे, घरांची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी UNDPनं सहकार्य करार केलेला आहे. बहुराज्यीय आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणे. आरोग्य सेवा हे सुधारण्याबद्दलचा घटक आहे जो 13 ते 17 या कालावधीमध्ये हा कार्यक्रम राबवला. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ 13 ते 17 मध्येच आहे. आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. आदिवासी हे 4 शब्द लक्षात ठेवा. गृहनिर्माण, आरोग्य सेवा, उपजीविका आणि आदिवासी याबद्दल तेव्हा हे 4ही उपक्रम राबवले होते. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं करेक्ट आहे. UNDP हे SDG, MDG आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि निर्देशांक व यांचे सिद्धांत लक्षात ठेवा. परफेक्टली लक्षात ठेवा. UNDP, SDG, MDG आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि वेगवेगळे विकास विषयकचे निर्देशांक आणि आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाविषयकचा सिद्धांत जे शिंपिटर पासून ते मार्शल पर्यंत असे 7-8 लोकांचे सिद्धांत आयोग नेहमी विचारताना दिसते. प्री एक्झाम साठी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या 5 टॉपिकला कुठल्याही व्यवस्थेनं तुम्ही एकदा दोनदा रिवाइज करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे विसरू नका. आता लास्ट टप्प्यामध्ये सुद्धा, कारण याच्यावर एक तरी प्रश्न आयोग हमखास विचारताना दिसतं आणि हे सगळे घटक खूप कमी वेळामध्ये होणार आहेत, पण पेपरला आले तर ते आपल्याला आले पाहिजे हे विसरू नका आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धती स्वीकारली म्हणजे जेंडर बजेट महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे. कधी 2013 पासून. हा पेपर आहे 2022 चा आणि 2023 मध्ये याला 10 वर्ष पूर्ण झाली. या ऑब्जेक्टिव्हनं आयोगाने हे प्रश्न 22ला विचारलेलं असणं अपेक्षित आहे. भारत सरकारनं जेंडर बजेट कधी मांडलंय? भारत सरकारने 2005-6 चा बजेट जो होता तो जेंडर बजेट पहिला जेंडर बजेट होता. तर महाराष्ट्राने मात्र 2013 मध्ये जेंडर बजेट बद्दलचा हा घटक मांडला गेला होता. हे खास करून लक्षात ठेवा. त्यानंतर 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक कमी होते? लक्षात ठेवा. हे लोकसंख्या रिलेटेडचा प्रश्न आहे आणि या माध्यमातून आपल्याला एखादा एक्सपेक्टेड आहे की प्रश्नाचं ऑब्जेक्टिव्ह कुठल्या पद्धतीने काय कधी विचारलं जाईल. मी आता मगाशी बोललो त्याप्रमाणे SDG, MDG, UNDP आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास त्याचे सिद्धांत आणि निर्देशांक यासोबत फक्त लोकसंख्या हा टॉपिक केला की किमान आपले 4 मार्क तरी निश्चित होतील. याप्रमाणे या घटकाकडे पाहायला पाहिजे. आता तर 2011 ची लोकसंख्या ही लास्ट लेटेस्ट हे लोकसंख्या विषयकचं घटक आहेत, म्हणून आपण या पद्धतीने यावर खास फोकस करायला हरकत नाही. तर कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर प्रमाण हे सर्वात कमी होतं? तर महाराष्ट्रात होतं. बाललिंग गुणोत्तर प्रमाण, लिंग गुणोत्तर प्रमाण आपण मोजतो कुठं? 0 ते 6 वयोगट आहे. 0 ते 6 वयोगटातील आणि 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाणाचा घटक विचारात घेतला तर तेव्हा हा लिंग गुणोत्तर प्रमाण होतं 894 म्हणजे पर 1000 च्या मागे बाल लिंग गुणोत्तर म्हणजे जन्माला
आलेल्या 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या प्रपोर्शन मध्ये मुलींचं प्रमाण जे आहे ते 894 होतं आहे. आणि हेच जर विचारात घेतलं 2001च्या दरम्यान 2001च्या दरम्यान तर 913 एवढं होतं. म्हणजे तेव्हा किमान चांगलं होतं. 2011ला एवढ्या मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. आणि वर्स्ट किती आहे तर ते तुम्हाला लक्षात येईल, कर्नाटक, केरळ आणि मध्य प्रदेश पेक्षा. जनरली लक्षात ठेवायचं, आदिवासीचं प्रमाण ज्या राज्यात किंवा ज्या जिल्ह्यात असतं तिथं लिंग गुणोत्तर प्रमाण कमी नसतं. आदिवासी समुदाय नेहमी इक्वॅलिटीला व्हॅल्यू दिलेला दिसतोय. म्हणजेच भ्रूण हत्येचं प्रमाण, मुलीप्रती दुजाभावाची वागणूक असा प्रकार आदिवासी समुदायात नाही. म्हणून इथं मध्य प्रदेश सुद्धा पहा, हे महाराष्ट्रापेक्षा बेस्ट आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये आदिवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि तसंच तुम्ही महाराष्ट्रातही पहा, जिथं आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथं लिंग गुणोत्तर प्रमाण हे विषम नाही, उलट मोठ्या प्रमाणात चांगलं सकारात्मक पद्धतीचं आहे. हे माहिती असावं. केरळ तर विकसित आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, साक्षरता नावाल सगळ्या बाबतीमध्ये, त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही. कर्नाटक पण नाही. म्हणजे लॉजिकली पण महाराष्ट्राकडे जावं लागणार होतं. जरी फॅक्ट माहिती नसली तरी लिंग गुणोत्तराचा विचार केला, बाकी स्टेटची स्थिती बघितली तर महाराष्ट्र ऑब्विसली या ठिकाणी एक्सपेक्टेड आन्सर असणं अपेक्षित आहे. 2001 आणि 2011 किमान आकडेवारी या पद्धतीने लक्षात असावं. सगळीच पाठ केली पाहिजे असं नाही, पण किमान माहिती असावं ज्याच्या बेसिसवर आपण उत्तर देऊ शकतो, अंदाज बांधता येतो, इलिमिनेशन करता येईल असं. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या, इंडियामध्ये अर्बनायझेशन जे चाललंय त्यापैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे? शहरीकरणाच्या कोणत्या समस्याचं निराकरण करायचंय याबद्दलचा आवश्यक घटक कोणता आहे? म्हणजे या माध्यमातून शहरीकरणाच्या रिलेटेडचा प्रश्न आहे. शहर म्हणल्यानंतर आपण याबद्दलचे विकास विषयकचे घटक घेतो. आर्थिक वृद्धी व विकास या टॉपिकच्या रिलेटेड खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे? शहरीकरण होत चाललंय, पण समस्या कोणत्या आहेत जे निराकरण करावं लागेल? खराब स्थानिक प्रशासन, लोकल ऍडमिनिस्ट्रेशन जे खराब आहे त्याला आपल्याला दुरुस्त करणं गरजेचं आहे. अत्यल्प वित्त पुरवठा, फायनान्शियल सपोर्ट, पैशाचा पुरवठा ही अत्यल्प होतोय, त्यालाही इथं सुधारित करणं गरजेचं आहे. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन, खर्चात कपात नाहीच आहे, खर्चात सातत्याने वाढ आहे, पण त्याचं प्लॅनिंग जे ते खूप जास्त अयोग्य आहे. वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा, जो एन्व्हायरमेंटचा स्टेटस आहे ते वेगानं खालावत चाललंय, वर्स्ट होत चाललंय, त्यालाही सुधारणं गरजेचं आहे. चारही घटक महत्वाचे आहेत. वरील सर्व ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट पर्याय आहे. 7चा आन्सर थर्ड. या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर 8 आहे. कशाबद्दल आहे? लिंग भाव असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स आहे. याबाबत पुन्हा इंडेक्स विचारलाय प्रश्न, मी मगाशीच बोललो. ऑल इंडेक्स जे करंट अफेअर मध्ये येतात ते सगळे इंडेक्स बघायचे एक बार. ऑल इंडेक्स, ए टू जेड, स्टार्ट टू एंड इंडेक्स, जेवढे जास्तीत जास्त बघता येईल, एक 10-12 इंडेक्स आहेत, तेवढे 10-12 इंडेक्स बघा. आर्थिक वृद्धी विकास सिद्धांत, आर्थिक वृद्धी विकासाचेच, आणि एसडीजी, एमडीजी व युएनडीपी यांच्याबद्दलचे गोल, स्टॅब्लिशमेंट, ऑब्जेक्टिव्हिटी काय काय वगैरे हे बघितलं तर आपलं एक फंडामेंटल फाउंडेशन काम परफेक्ट होतं. शेवटच्या टप्प्यामधली ही याच्यावरची नजर आपल्याला खूप काही फ्रुटफुल, हेल्पफुल होऊन जाते, म्हणून हे बघायला पाहिजेत. ठीक आहे. GII बद्दल काय? आरोग्य सक्षमीकरण, श्रम बाजार पेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GI मुळे येते. हे सक्षमीकरण हा शब्द खूप महत्वाचा आहे. सक्षमीकरण आरोग्य क्षेत्रामध्ये, श्रम बाजारामध्ये, श्रम बाजारपेठमध्ये म्हणजे महिलांचं प्रपोर्शन कसं आहे या कामगार क्षेत्रामध्ये, कामगार व्यवस्था सहभागामध्ये महिलांचा सहभाग इम्पॉर्टंट आहे. मग या माध्यमातून सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठेतील सहभाग हे एक पॉइंट लक्षात ठेवा विशेष करून. दुसरा, GIचं उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असणं असमानतेची तीव्रता दर्शवते. उच्च मूल्य प्रत्यक्षात GIचं उच्च मूल्य जे आहे ते असमानतेची तीव्रता दर्शवते. उच्च मूल्य प्रत्यक्षात असमानतेची तीव्रता दर्शवते. उच्च मूल्य महत्वाचं आहे. हाय व्हॅल्यूज याबद्दलचा घटक लक्षात ठेवा. आणि प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. हा पॉलिटिकल पार्टिसिपेशन आहे, हा इकॉनॉमिकल पार्टिसिपेशन आहे, आणि हा सोशियल पार्टिसिपेशन आहे. इकॉनॉमिकल, सोशियल आणि पॉलिटिकल पार्टिसिपेशन कसं आहे, महिलांचं सहभाग कसा आहे, यावरून महिलांचा लिंगभाव जो
इंडेक्स आहे, म्हणजेच जेंडर इनइक्वलिटी बद्दलची जी असमानता आहे ती कशी आहे आणि काय याबद्दलचा गॅप या अंतर्गत आपल्याला पाहता येतो. म्हणून या 3 घटकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणचे 3ही घटक यायला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून हे 3ही लक्षात ठेवा. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. तरी कशाला लागू होतात? या 3ही घटकासाठी ते लागू होतात. म्हणून ऑप्शन ऑल करेक्ट आहेत, हे विसरू नका. आता आहे भूमी राशी. भूमी राशी, भूमी जमीन, राशी मोजमाप या आंतरजाल आधारित इंटरकनेक्टिव्हिटी आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणता विधान योग्य आहे ते करेक्ट शोधायचं आहे. 1 एप्रिल 2018 हे अस्तित्वात आलेलं आहे, करेक्ट आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ही प्रणाली सुरू केलेली आहे. म्हणजे आज रस्ते व रेल्वे या महामार्गाच्या बाजूनं जमीन अधिग्रहणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात येत आलेला आहे आणि या माध्यमातून रस्ते वाहतूक, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्याच्याबद्दलची योग्य ती मोजमाप या माध्यमातून त्या प्रणालीबद्दल महत्वपूर्ण घटक विचारात घेणं आवश्यक होतं. म्हणून ह्या प्रणालीमध्ये भूमी राशीमध्ये हे मंत्रालय महत्वाची भूमिका बजावते. भूमी संपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय आणि यांत्रिकीकृत म्हणजे न्यूमेरिकल आणि टेक्निकल व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे जी मोजता येतं, एक्झॅक्टली मोजता येतं. न्यूमेरिकल म्हणजे मोजता येईल आहे आणि यांत्रिकीकरण म्हणजे टेक्निकल आहे. या माध्यमातून त्याला या मध्ये विचारांतर्गत घेता येईल अशा पद्धतीने ज्याची सुरुवात करता येईल, ज्या प्रक्रियेला प्राधान्य दिलं जाईल, त्याचा हेतू हा या ठिकाणचा मूलभूत उद्देश आहे. तर हे 3ही पर्याय करेक्ट आहेत. भूमी राशीबद्दल ऑप्शन नंबर 4 हा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. 2022च्या पेपरमध्ये मॅक्झिमम आन्सर हे ऑल ऑफ दीज हे करेक्ट असलेलं दिसतंय. एक अवरेज काढता येतो त्या पेपरच्या बद्दल एक अंदाज म्हणून आहे. पण हे थेरी म्हणून वापरणे नाही, एक्सेप्शन म्हणून त्या वेळेला त्या पेपर बद्दलचा विचार करावा लागतो. हे इथे विसरू नका आहे. क्वेश्चन नंबर 10. रिओ दी जेनेरो. रिओ दी जेनेरो त्याला आपण रिओ परिषद असं म्हणतो. ही +20 म्हणजे 20 वर्षानंतरची, 20 वर्ष पूर्ण झाल्याची संयुक्त राष्ट्राची निरंतर विकास परिषद, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विषयकची ही खालीलपैकी जी परिषदेबद्दलची विधानं आहेत ते योग्य कोणती आहेत ती ओळखायला सांगितलेलं आहे. जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये रिओला झालेली आहे ही परिषद. पण रिओमध्ये रिओ दी जेनेरो मध्ये जी परिषद झाली, पण ती परिषद कधी झाली? 2012 मध्ये झाली. 2012 ला ही परिषद झालेली आहे. तो हे ऑप्शन रॉंग आहे. या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली. तर सहस्त्रक विकास ध्येय याचा अर्थ हा आहे MDG आणि MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे 2000 मध्ये मांडले होते. 2015 पर्यंत अचीव करायचे होते आणि ही जी परिषद भरली आहे ती 2012 मध्ये झाली होती. 2012 मध्ये रिओ दी जेनेरो ही परिषद आपण घेतली होती 2012 मध्ये आणि 2015 मध्ये MDG गोल पूर्ण होणार होते. मग या परिषदेचा या रिओ दी +20 परिषदेमध्ये हे MDG मांडायचा प्रश्नच येत नाही. सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आले सांगितलंय, मांडलं नाहीये कारण ते 15 मध्ये तर पूर्ण होणार होते. मांडले कधी होते? मग 2000 मध्ये मांडले होते. त्यामुळे हे पण रॉंग आहे. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्व या परिषदेत स्वीकारण्यात आली. ग्रीन इकॉनॉमी बद्दलची तत्व स्वीकारण्यात आलेली आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. या परिषदेमध्ये आपण ग्रीन इकॉनॉमीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काम करणं अपेक्षित आहे. याच्यावर भर देण्याच्या उद्देशानं मांडलेले घटक म्हणून याकडे पाहिलंच जाईल आहे. या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. असं काही संबंध नाही आहे. UNDP आपलं काम करत आहे, ते काम करेल UNDP. त्यासोबत UNFCCC युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ज्याला आपण म्हणतो, ती परिषद आपलं काम करते. त्या परिषदेचं काम चालू आहे. त्यामुळे या माध्यमातून त्याच्या ऑप्शनचा कोणताही घटक या ठिकाणी येण्याचा कुठलाही प्रश्न येणार नाही. ऑप्शन ऍब्सोल्युटली करेक्ट आहे.
3 या क्वेश्चन बद्दलचा प्रश्न लक्षात ठेवा. पुन्हा एसडीजी एमडीजी बद्दल प्रश्न आहे आणि यूएनडीपी बद्दलचा घटक आहे. आपल्याला फ्रिक्वेंटली या पेपरमध्ये किती जास्त प्रश्न एमडीजी एसडीजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आलेले पाहायला मिळत आहेत याचा अर्थ या ठिकाणी समजून घ्यावा आहे. नीती आयोग, पुन्हा नीती आयोग प्रश्न आला म्हणजेच पुन्हा डेव्हलपमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. विकास या घटकावर आधारित असलेल्या प्रश्नाबद्दलचा संदर्भ संबंध याच ठिकाणी पाहायला मिळेल. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट म्हणजेच पुन्हा सातत्यपूर्ण सस्टेनेबल निर्देशांक अहवालाप्रमाणे भारताच्या उद्दिष्ट निहाय कामगिरी काय काय दर्शवते, म्हणजे भारताच्या ठरलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कोणती कोणती कामगिरी आहे ते या माध्यमातूनचा घटक पाहायला पाहिजे. भारताचा निर्देशांक 2021 मध्ये 66 पर्यंत सुधारला. तो 19-20 मध्ये 60 तर 18-19 मध्ये 57 होता. 20-21, 19-20, 18-19 तिन्ही वर्षातला लक्षात ठेवा. इथे विचारलं तिन्ही पण पुढे कदाचित येईल एखाद्या वर्षातलं, कारण जनरली आयोग 2 वर्ष मागचीच आकडेवारी विचारतं. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तिन्ही इयर थोडस लक्षात ठेवायला पाहिजे. 20-21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 जे उद्दिष्ट आहेत त्याबद्दल उत्तम राहिलेली आहे, म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे, चांगली आहे, सकारात्मक आहे. हाच अहवाल नीती आयोगाने दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगितलेला आहे. तो बोथ करेक्ट आहेत, दोन्ही पर्याय ऍब्सोल्युटली राईट आहेत या नीती आयोगाच्या सेक्शन बद्दल, म्हणून हा ऑप्शन लक्षात ठेवा. सहस्त्रक विकास उद्दिष्ट एमडीजी पुन्हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, इथं आयोगाने खूप कमी फोकस केला एसडीजी बद्दल, पण कंटिन्यू एमडीजी बद्दल मात्र सातत्याने प्रश्न असलेला दिसतो. एमडीजी साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत. एमडीजीचे ऑब्जेक्टिव्ह साध्य करायची तर कोणती गोल योग्य आहेत किंवा साध्य करावे लागतील. भारताने अतिशय सम पद्धतीने, सम नाही विषम पद्धतीने झालेल्या दारिद्र्यातील घट साध्य केलेली आहे. दारिद्र्यात नगण्य स्वरूपातली घट आहे, पूर्ण नाही, आणि ते ही विषम स्वरूपातली आहे, त्यामुळे ते राईट राहण्याचा प्रश्न येत नाही. 2015च्या अंतिम रेषानंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेने म्हणजे बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केलेला, म्हणजे अगदी योग्यरित्या हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगल्या पद्धतीने प्रगती पण केलेली आहे. म्हणजे भूकबळी रोखण्यासाठी आज अन्न नाही म्हणून बळी ठरलेल्या लोकांचं प्रमाण बरंच जास्त आहे, ते रोखण्यामध्ये भारतानं किमान योग्य यशस्वी प्रयत्न केलेत, हा या ठिकाणचा हेतू आहे. महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्वाचे आव्हान आहे. जे महिला सक्षमीकरणामध्ये ह्युमन एम्पॉवरमेंट बद्दलचं काम बरंच मोठ्या प्रमाणात आपण केलंय, पण ते अजूनही मनावत त्या लेवलचं स्टँडर्ड आणि त्या पद्धतीने त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न आजही पूर्ण झालेला नाही, हे या ठिकाणची विशेष बाब आहे. तो योग्य विधानं विचारलेत एमडीजी बद्दलची. बी आणि सी हे ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन फर्स्ट बी आणि सी बद्दलचा योग्य पर्याय आहे. पुन्हा लक्षात ठेवा, फ्रिक्वेंटली या पूर्ण पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं एसडीजी एमडीजी आर्थिक विकास आर्थिक वृद्धी यूएनडीपी 5 लोकसंख्या 6 यावरती कम्प्लीट फोकस दिसतो, ज्या बाकीच्या टॉपिककडे कसल्याही प्रकारचं विशेष लक्ष नाही आणि त्याच्यावर फ्रिक्वेंटली आपण रिव्हिजन करताना भर देणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे इथं आपला हा 2022चा पेपर संपलेला आहे. आपण त्यानंतर पुढच्या पेपरकडे वळूयात आहे. थँक्यू.